नमस्कार मैत्रिणींनो। तर आज पाहूया 44 साईजचा कटोरी ब्लाऊजचं माप। तर याचं मी माप अगोदर काढून ठेवलं होतं, पण ते घरी विसरल्यामुळे मी नवीन माप काढते। म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून पाहावं, कारण घरी जाऊन आणायचं मला कंटाळा आलाय। तर या ताईंचा अगोदर एक ब्लाऊज शिवला, तर तो मी शिवलेला ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे परत मापासाठी दिलेला आहे। तर मी कसं माप काढलंय ते दाखवते। तर त्यांचा मी शिवलेला ब्लाऊज दाखवते। तर त्यांची कटोरी एकदम छोटी आहे आणि दंडघेर भरपूर मोठा आहे। दंडघेर इथे भरपूर मोठा आहे आणि कटोरी छोटी असल्यामुळे याचा मी ब्लाऊजमध्ये थोडासा बदल केला आहे। तर तुम्हाला दाखवते मी। अगोदर वहीमधला 44 साईजचा माप पाहूयात। तर ही वही माझीच आहे, तर मी सगळं माप काढलेलं आहे। 44 साईजचा आपण इथे शोल्डर घेतलाय 5.5 इंच आणि गळारुंदी घेतली आहे 3.5 इंच, म्हणजे शोल्डरची आपली पट्टी होते 3 इंचाची आणि मोंडा घेतला आहे 7.5 इंच। तर याच्यामध्ये मी थोडासा बदल केला आहे आणि आपली कटोरी वाढवून घेतली आहे 7.5 इंचाची आहे, तर आपण कटोरी पण कमी केली आहे। तर पाहूया। तर आपल्या वहीमध्ये होतं गळारुंदी 3.5 इंच, पण मी इथे घेतलंय 2.25 इंच आणि शोल्डर पट्टी घेतली आहे 3 इंचाची आणि मोंडा होता 7.5 इंच, पण 6.5 इंचाचा मी इथे मोंडा घेतला आहे। इथून 1 इंच आणि इथून 1.5 इंच अशा पद्धतीने मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा। पुढच्या भागाला मी जो आहे इथे पण 2.25 इंचच घेतला आहे। वरती अर्धा इंच घेऊन आपण कटोरीचं माप काढून घेतलंय। वरती 1 इंच पण तुम्ही घेऊ शकताय। तर इथून आपण योगपट्टी घेतली आहे 3.5 इंचाची, इथून घेतली आहे 3 इंचाची। योगपट्टी पण सेम येत नाही, काही योगपट्टी मी 4.5 इंच आणि 4 इंचाची पण मी ब्लाऊजला शिवली आहे। उंचीनुसार आता 16.5 इंच 17 इंच जर ब्लाऊज असेल तर आपण 4-4.5 इंचाची योगपट्टी घेऊ शकतो। तर त्यांचा शिवून ब्लाऊज होतो 14.5, मी उंची घेतली आहे 15.5 आणि ते पाव इंच वाढवलं आहे। तर आपली कटोरी पण इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच आणि इथून 1.5 इंच वाढणार आहे, त्यामुळे मी तर फक्त पाव इंच वाढवलं आहे। 4 टक्सचं जर ब्लाऊज असेल तर मी ते खाली उंची पुढच्या भागाला 1 इंच वाढवते, कारण योगपट्टीमध्ये पण आपलं कापड जातं। पाव इंच मी इथे वाढवलंय आणि जी कटोरी आहे ते आपल्या वहीमध्ये 6.25 इंच आहे, पण मी इथे 6.5 इंच घेतला आहे। 6.25 इंचाला पण मी इथे आकार देऊन घेतला आहे आणि इथून 6.5 इंचाला आकार दिला आहे, पण मी इथूनच कट करणार आहे, कारण त्यांची कटोरी परत इथून अशी वाढणार आहे, कारण त्यांची कटोरीचा साईज जास्त मोठा नाही, त्याच्यामुळे मी 6.5 इंचाची तर कटोरी घेतली आहे। अशा पद्धतीने मी 44 साईजचं माप काढून घेतलं आहे। प्रत्येक लेडीजच्या बॉडीनुसार त्यांचं माप बदलू शकतं, त्यामुळे जसं आपण चार्टमध्ये दिलं आहे किंवा रेडीमेड जरी तुम्ही पॅटर्न वापरत असाल ना, तर तशा पद्धतीने कटिंग न करता तुम्ही तो ब्लाऊज पाहून थोडेफार तुमच्या पद्धतीने चेंजेस करू शकता। आपण रेडीमेड पण ब्लाऊज पेपर कटिंग आणतो, त्याच्यानुसार पण थोडेफार आपल्याला बदल करू शकतात। ते करणे गरजेचे आहे, कारण ब्लाऊज बरोबर बसतो त्या मापाने कटिंग केला तर। पण काही ताई उंच असतात, त्यांचे शोल्डर गळारुंदी वगैरे जास्त असते, उंच असते, आणि हे जर शोल्डर आपलं जर पसरट असेल तर 2.25 इंच 2.5 इंच घेता येतं, कारण जास्त त्या मापाने जर मी 2.25 इंच घेतलं तर त्याचं नक्की ब्लाऊज शोल्डरमधून उतरणार। तर त्या ताईंच्या किंवा प्रत्येक ताईंच्या ब्लाऊजनुसार बॉडीनुसार आपल्याला माप घ्यायचं आहे। तुम्हाला माझ्याकडे ब्लाऊजचे क्लास लावायचे असतील तर तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन लावू शकता। आपण व्हॉट्सअप ग्रुप करून पण ऑनलाईन क्लास घेऊ शकतो, किंवा तुम्हाला इंस्टावरून किंवा यूट्यूबवरून जर माझ्या व्हिडिओमधून शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी तसं व्हिडिओ पण टाकत जाईन। कारण काय होतं, बऱ्याचदा आता मी जितके ब्लाऊज शिवले ना, तर मी शिवलेलाच ब्लाऊज माझ्याकडे येतोय, अशा वेळेस वाटतं आपल्याला आपण खूप छान ब्लाऊज शिवला आहे। तर चला कटिंग करूया। या ताई माझ्या शेजारच्याच आहे, तर आरीवर्कचे दोन्ही पण ब्लाऊज आहेत आणि त्यांना अर्जंट पाहिजे आहे। तर कटोरी वाढवलेली पण मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपले ही जी कटोरी काढली होती, तर याचं माप मी इथे काढून घेतलंय। अगोदर सुरुवातीला इथं काढलेलं आहे, तर इथून मी अर्धा इंच, इथून अर्धा इंच वाढवलेला आहे आणि इथून मी 1.5 इंच, तुम्ही अगदी छोटं 28-30चं माप असेल तर 1.25 इंच पण वाढवू शकता। इकडून इकडे 1.5 इंच, इकडून इकडे 1.5 इंच आणि ह्या 2 इंचा मध्य काढून इथे मी खाली 1.5 इंच घेतला आहे आणि अशा पद्धतीने कटोरीचा आकार काढून घेतला आहे। ही कटिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने मी कटोरी काढून घेतली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओज, आपले माप किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।